उगीच टाटोपी करणं बंद करा. जरा स्वतःला देशभक्त म्हणून जरा त्या ठिकाणी स्वतःला देशभक्तीच्या याच्यावर विचारावं ठेवा. मी या चर्चेत हस्तक्षेप यासाठी करतोय कारण शब्दांची मर्यादा ओलांडली जाते. वारंवार थांबायला हवं आपल्याला आणि सार्वजनिकरित्या बोलताना काही मर्यादा निश्चित पाळायला हव्यात. मकरंद मुळेंपर्यंत पटकन पोहोचूयात. मकरंद मुळे, आता आपण चर्चेमध्ये बऱ्याचदा बऱ्याच टप्प्यांवर ऐकलं की कशा पद्धतीनं अनेक मुद्दे चर्चेचा स्फोट करून गेले. मकरंद मुळे, याचा खुलासा पटकन करा की लोक या स्थितीमध्ये ज्या पद्धतीनं मतदान करतात, मतदानाच्यासाठी भूमिका घेतात, त्यावेळेला त्यांच्यासाठी इतके वेगवेगळे आणि देशपातळीवरचे मुद्दे असतात का? हा मुद्दा निश्चितच मला तुमच्यापर्यंत घेऊन यायचा आहे. पण मला तत्पूर्वी एकदा एक संधी अधिक आमच्या सोबत असलेल्या ज्योतिताईंपर्यंत जावी लागेल. मकरंद मुळेंचा काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याशी संपर्क होत नाही असं आता प्रोड्युसरने मला सांगितलंय. मला वाटतंय झालाय संपर्क. मकरंदजी, आवाज येतोय? येतोय, बोला. पटकन आता आपण ज्या मुद्द्यांवर इथे जोरजोरात चर्चा होताना ऐकली, गल्लीतला माणूस या मुद्द्यांच्या आधारे मतदान करतोय का त्याच्यासाठी हे मुद्दे महत्वाचेच नाहीयेत? असं आहे की लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्था हा सगळ्या निवडणुकांचा मतदान करण्याची पद्धत एक वेगळी असते. आपल्याकडे लोकशाही अतिशय प्रगल्भ आहे. आपला मतदार सुजाण आणि जागरूक आहे. त्यामुळे केव्हा, कधी, कुठे, कोणतं, कसं मतदान करायचं याविषयी त्यांनी खुणगाठी त्याच्या पक्क्या केलेल्या असतात. राजकीय पक्षांचा व्यवहार, राजकीय पक्षांची विश्वासार्हता आणि त्या ठिकाणच्या स्थानिक नेतृत्वाच्या पद्धती या आधारे तो काही मतं निश्चितपणे बनवत असतो. पण आपल्या सोयीचं काय, म्हणजे आपल्या भविष्याच्या, आपल्या गावाच्या, आपल्या शहराच्या, हा प्रश्न तो असतो. आता हे ठीक आहे की वेगवेगळ्या पद्धतीने मतदारांना प्रभावित केलं जातं, तेही होणार. ते काही म्हणजे चूक का बरोबर हा काही आत्ताच्या चर्चेचा मुद्दा. पण असं असताना सुद्धा एक विवेकबुद्धी आपल्याकडे मतदारांमध्ये आहे आणि अशा विवेकबुद्धीच्या आधारे, साधक बाधक आपल्या स्वनिर्णयाच्या आधारे मतदान करण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे. मला या मुद्द्यावर चर्चेला आता एका वेगळ्या टप्प्यावर आणायचं आहे आणि त्या अनुषंगाने याचाही खुलासा व्हायला हवा. परस्परांवरचे आरोप एका पातळीवर मवियात, महायुतीत होत राहतात. तो राजकारणाचा भाग म्हणून आपण जरी घेतलं तरीही, जसं आत्ता थोड्या वेळापूर्वी मकरंद मुळे सांगत होते की हा सगळा विषय मतदार वेगवेगळ्या पद्धतीनं तपासत असतो. आणि आता ज्योतिताईंपर्यंत पोचूयात. कोकणाचा मुद्दा राहिलेला आहे, त्याच्यावरचे खुलासे आले नाहीत, हा एक आक्षेप आहे ज्याच्या साठी आपल्यापर्यंत आलो होतो. मला वाटतं तुषार रसाळ, ज्या पद्धतीची चर्चा इथे झाली, तुम्ही कृपया शब्दाची मर्यादा पाळाल अशी अपेक्षा आहे. कोकणात नक्की बिनसलं काय आहे? मला विचारलंय. बिलकुल तुषारजी, आपल्याला विचारलंय. ते त्यांना माहिती असलं पाहिजे. त्यांच्या दोघांमध्ये भांडणं झाली, बीजेपी आणि शिंदे गट या दोघांमध्ये भांडणं झाली. त्यांना विचारला पाहिजे हा प्रश्न. मला काय माहिती पडणार तिकडचं. जी, पण तुमचं निरीक्षण असेल की काही? निरीक्षण एवढंच आहे की एक जण बोलतो की दुसऱ्यांनी पैसे वाटले. निलेश राणे नितेश राणेंवरती आरोप करत होते. आता माझ्या बाजूला जे बसलेत किंवा समोर ज्या ज्योतिताई आहेत त्या दोघांनी त्याच्यावरती उत्तर दिलेलं नाहीये. मी त्यांना तेच विचारतोय दोघांना. एकाने एकावरती आरोप केलेत तर नक्की खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतंय या दोघांनी ठरवायचं. पहिले त्यांना प्रश्न विचारा. हा बर, तुषारजी, या मुद्द्यावर ज्योतिताईंपर्यंत पोहोचायचं आहे, मात्र इंटरनेटच्या वारंवार येणाऱ्या अडचणीमुळे त्या संपर्कात आत्ता नाही आहेत. उत्तर असेल, मला वाटतंय इथे महाविकास आघाडी आणि मवियाचे प्रतिनिधी पण संयुक्तरित्या आपल्या सोबत आहेत. विनोदजींकडून उत्तर घेऊ, त्यानंतर हनुमंतराव आपल्यापर्यंत येतो. मी या संदर्भात आपण यापूर्वीच मी बोललो, मी सांगितलं की निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु निवडणुकी व्यतिरिक्त प्रत्यक्ष वैयक्तिकरित्या यांनी जे आरोप केले त्याच्यावर अजून उत्तर देत नाही. त्या प्रश्नाला बदल देत आहेत. वैयक्तिकरित्या निवडणुकीचं मी सांगितलं. प्रश्न मला विचारला, मी सांगितलं ना तुम्हाला. वैयक्तिक विचारतायत. मी राजकारणाविषयी आपण जर बसलोय दोन भावांमध्ये भांडण होऊ शकत नाही. आम्ही तेच तर सांगतोय. मग आता एकत्र आले भांडण होऊ शकतात दोन भावांमध्ये. भावामध्ये भांडण होऊ शकतं. वैचारिक मतभेद. मला एक सांगा ना, एक व्यक्ती तुमच्याकडे त्याची मुलगी कोकणात झालं, जी मुलगी तुमच्या पक्षात आणि तिचे वडील दुसऱ्या पक्षात, मग हे चालतं का तुम्हाला? इथे आमच्या इथे तर तसं नाहीये. इथे आमच्या इथे तसं नाहीये. पक्ष ते चालतं. अहो आता मला एक सांगा, तुम्हाला सक्का भाऊ असेल, उद्या नाही पटलं दोघांचं विभक्षण होणारच. मग तसंच असेल ना. पण एकाचा मुलगा दुसऱ्याच्या पक्षात आणि दुसऱ्याचा मुलगा तिसऱ्याच्या पक्षात, हे तुमच्याकडे